8 दिवसापासून माहेरी होते आणि 8 दिवसानंतर शेतात चक्कर मारायला आले. तर बघा, चक्कर मारायला म्हणजे गाईसाठी वैरण न्यायला आले. तर या कपाशीत एवढा बदल झाला 8 दिवसात, म्हणजे इथून मला हलावच वाटणार नाही एवढीच. म्हणजे सारखं पिकाकडे बघा वाटत आहे. बघा किती छान कपाशी आली आहे आणि याला पात्याची संख्या एकदम व्यवस्थित आहे. आता सगळं व्यवस्थित आहे, पण हा सारखा पाऊस चालू असल्यामुळे आता काय माहीत काय होतं. त्याच्यामुळे कसं आहे ना, हा पाऊस नियमातच लागतो. जर कमी झाला तर त्या पाऊस कमी असला तर वाळून कपाशी जातात आणि जास्त पाऊस आला तर सडून जातात. कारण मुळ्यापर्यंत जाऊन पूर्ण मुळ्या सडतात आणि पुन्हा कपाशा वाळतात. पाऊस जास्त आला तरी प्रॉब्लेम आणि कमी आला तरी प्रॉब्लेम. पण हे बघा, आता काही असो, पण यावर्षी जरा कपाशी एकदम मस्त आहे आणि पात्याची संख्या पण खूप आहे, भरपूर आहे बाकीच्या कपाशीपेक्षा. म्हणजे आमच्या शेतातल्या बाकीच्या कपाशीपेक्षा. कारण की ही आम्ही व्हरायटी राशी स्विफ्ट मागच्या वर्षी पण लावली, आम्हाला एकदम चांगला रिझल्ट भेटला. त्याच्यामुळे ह्या वर्षी पण तीच लावली आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट भेटेल. कारण की मागच्या वर्षी आमच्याकडे पाऊस खूप कमी होता. ह्या वर्षी बरोबर जेवढा पाहिजे तेवढाच आहे. तर बघा कपाशी कशी आहे. हा फक्त 20 गुंठ्याचाच प्लॉट आहे बघा.